जय भीम नमो बुद्धाय मंडळींनो, सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, योगिता चॅनलमध्ये। तर आजचा आपला व्हिडिओ आहे, मी आज बनवत आहे भेळची भाजी। मी रात्रीच मठ भिजत टाकलेले होते। मठमध्ये मी थोडेसे हरभरे, वाटाणे, चवळी असं रात्रीच मी भिजत टाकलेलं होतं। सकाळी भेळ बनवत आहे मी, बघू शकता तुम्ही। मी कढईत कांदा छान लालसर होईपर्यंत भाजलेला आहे। हळद, धना पावडर, लसूणची चटणी, थोडासा गरम मसाला, थोडासा कांदा लसूण मसाला देखील मी टाकलेला आहे। असा सर्व मसाला एकजीव करून घ्यायचा आहे। मिक्स झाल्यावर आपल्याला भेळ टाकायची आहे। हे बघू शकता, लसूणची चटणी पण टाकलेली आहे मी। परतून घ्यायचा आहे सर्व मसाला। मीठ टाकायचं थोडं। खूप छान लागते चवीला अशी भेळ बनवली की। थोडंसंच पाणी टाकायचं, जास्त पाणी पण नाही करायचं, कारण मला आज रविवार असल्यामुळे ऑफकोर्स ते कसं बिर्याणी तर बनवायचीच आहे, म्हणून मी थोडीशीच भाजी बनवत आहे, भेळची भाजी। बघू शकता, भेळ टाकली मी, थोडंसं पाणी, एकजीव करून घ्यायचं आहे सर्व भाजीला। किती छान मस्त उकळी फुटली बघा भाजीला। एक भाकर टाकलेली आहे। ही रात्रीची खिचडी होती, तिला सकाळी मस्त तेलात परतून घ्यायची, छान लागते नाश्त्याला। आणि चिकन धुवून मस्त आळणी पाणी मी आता सुरुवातीला करून घेणार आहे। कांदा परतून घ्यायचा आहे, हळद, कोथिंबीर, थोडंसं मीठ, आणि मग धुतलेलं चिकन त्यात टाकून द्यायचं। आळणी सूप तयार झालं की मग आपण बिर्याणी बनवायला घेऊ। परतून घ्यायचा आहे मसाला, कांदा, कोथिंबीर, थोडंसं मीठ। अद्रक नव्हतं माझ्याकडे, नाही तर मग मी अद्रक लसूणची पेस्ट पण टाकते। धुतलेलं चिकन टाकून घ्यायचं आहे, आलटून पलटून घ्यायचं आहे छान। पाणी अजिबात टाकायचं नाही, चिकनला स्वतःचं पाणी असतं त्यातच शिजवायचं आहे थोडंसं। बघू शकता, कोरडं असं छान मस्त मी वाफवून घेतलेलं आहे। आता मी बनवत आहे बिर्याणी। उभा चिरलेला कांदा मस्त तेलात परतून घ्यायचा आहे, लसूण टाकायचा आहे। तेल तापल्यावर मी आधी तेजपत्ता टाकलेला होता, बघू शकता, हे बघा तेजपत्ता टाकलेला होता। हा देखील कांदा मस्त लालसर होईपर्यंत भाजायचा आहे। हळद टाकायची आहे, धना पावडर टाकायची आहे, हिरव्या मिरच्यांची बिर्याणी मी आज बनवणार आहे मंडळींनो।